गीता माऊली या चॅनलवरील गीता धर्म आणि मी या मालिकेतील आजच्या सत्रामध्ये आपण आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजन यांचे मी स्वागत करतो। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। व्यक्तीच्या आयुष्यातील स्वधर्मानुसार कर्मयोगाचे म्हणजेच फळाची अपेक्षा परिणामाची अपेक्षा न धरता कर्तव्य म्हणून जे काम करायचे त्याचे महत्त्व स्पष्ट केल्यावर चौथ्या ज्ञानकर्म संन्यास योगात विकर्माचे महत्त्व सांगितले आहे। कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती। हा चौथ्या अध्यायातील 17वा श्लोक। कर्म कोणते आणि अकर्म कोणते या बाबतीत शहाण्या पुरुषांना देखील भ्रम निर्माण होतो। म्हणून जे समजल्यावर तुला पापापासून मुक्त होण्यासाठी असे कर्म कोणते ते सांगतो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। कर्म म्हणजे काम, विकर्म किंवा विपरीत कर्म कशाला म्हणायचे आणि अकर्म म्हणजे कर्म न करता कर्म करीत कसे जगायचे हे समजून घेणे आवश्यक आहे। संन्यास म्हणजे कर्माचा त्याग, त्याचा दुसरा अर्थ अकर्म असाही होतो। त्याचे स्पष्टीकरण 5व्या म्हणजेच संन्यास योगात केले आहे। विनोबा भावे यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीत असताना फार छान शब्दात कर्माबद्दल निरूपण केले आहे। सामान्य माणूस काम करीत असताना फळ मिळेल या अपेक्षेने फळाभोवती म्हणजेच अपेक्षित कुंपण घालतो, फक्त त्याचाच विचार करतो आणि अशी मर्यादा घातल्यामुळे अनंतपटीने मिळणारी अन्य फळे गमावून बसतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षेला बसण्यासाठी केलेला अभ्यास। मला अभ्यास केला तर अपेक्षित गुण मिळतील अशी त्या प्रयत्नामागची प्रेरणा असते। त्यामुळे आपणास बोध होईल आणि आपणास जीवन जगण्यास योग्य मार्ग दिसेल याचा विचारही केला जात नाही। व्यापक दृष्टिकोनातून त्या कृतीचा विचार केला तर आयुष्याला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता असते। खोली पेर पण ओली पेर असे बी बियाणे रुजवताना म्हणतात, त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे। कर्माबरोबर मनाचा मेळ घातला पाहिजे। हा जो मेळ त्यालाच गीतेमध्ये विकर्म असे म्हटले आहे। या विपरीत कर्मामध्ये मनाची अथवा भावनेची जेव्हा 100% जोड मिळेल तेव्हाच निष्कामतेची ज्योत पेटू शकते। बी बियाणे नुसते खोलवर पेरून चालत नाही, त्या मातीमध्ये ओलावा असावा लागतो, तरच ते रोप मोठे होते, नाहीतर ते सुकून जाते। हा आपला अनुभव आहे। हा संदेश महत्वाचा आहे। हृदयातील ओलावा जर बाह्य कर्मात नसेल तर ते स्वधर्माचरण कोरडे राहील, त्यामध्ये चैतन्य येणार नाही। तेल व वात यांच्या जोडीला ज्योत आली म्हणजे प्रकाश पडेल, अन्यथा नाही। आज तंत्रज्ञान प्रगत होऊनही 21व्या शतकात
व्यक्तिमत्व विकासाचे महत्व वाढते आहे. याचे कारण त्यामुळे भावनिक ओलावा वाढतो, नाते निर्माण होते. याबाबत मला आलेला अनुभव खूपच बोलका आहे. व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून जेव्हा मी नोकरी सोडून व्यवसाय करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचा एक भाग म्हणून मी आणि माझे या क्षेत्रातील गुरु आम्ही दोघे प्रशिक्षणाचे वर्ग घेऊ लागलो. श्रीयुत वसंतराव कर्णिक हे एका प्रथितयश कंपनीमधून मानव संसाधन क्षेत्रातील अत्युच्च पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पाठीशी भरपूर अनुभव होता. मी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर आणि संगणक आर्थिक व्यवहार या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून शिकवत होतो. शिकवायचे वसंतरावांचे आणि माझे विषय अगदी वेगळे होते. तरी देखील मला नेहमी असे जाणवायचे की ते ज्या पद्धतीने समोरच्या व्यवस्थापक वर्गाला आणि कामगार बंधूंना आपल्या शिकवण्याच्या शैलीने प्रभावित करत ते मला जमत नव्हते. थोडे आत्मचिंतन केल्यावर माझ्या असे लक्षात आले की ते ज्या पद्धतीने विषयाची मांडणी करतात आणि तो समजावून सांगतात, त्यामध्ये ते आपला जीव ओततात. जे सांगतात ते मनापासून स्वतःच्या जीवनातले रोजच्या व्यवहारातले सहज समजतील असे दाखले देत त्यांच्या समोर तो विषय मांडतात. मी मात्र माझ्या विषयांबद्दल भरपूर माहिती त्यांना देत असे. तरी पण त्यात माझा भावनिक सहभाग केवळ माहिती देण्या इतकाच मर्यादित असायचा. मी खूप माहिती देत होतो, पण संवाद साधत नव्हतो. त्यांच्याबरोबर भावनिक जवळीक साधत नव्हतो. मी खोल पेरत होतो, पण त्यात ओल नव्हती. त्यामुळे माझी भाषणे आणि शिकवण पाहिजे तशी परिणामकारक होत नव्हती. हे लक्षात आल्यावर मी माझी शिकवायची पद्धत बदलली आणि त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडत शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या मनाबरोबर संवाद साधायचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की आर्थिक व्यवहार यासारखा रूढ आणि रुक्ष विषयही समोरच्या प्रशिक्षणार्थींना आवडू लागला. कर्माला विकर्माची जोड दिल्यावर त्या शब्दांना वेगळा अर्थ मिळू शकतो हे माझ्या लक्षात आले आणि तेच माझ्या पुढील आयुष्याच्या परिणामकारक शिक्षक म्हणून मिळालेल्या यशाचे गमक आहे. तुम्ही जे काम स्वधर्म पालन म्हणून करता, त्यामध्ये तुमची प्रवृत्ती, तुमच्या भावना प्रतिबिंबित होतात. त्या झाल्या तर फलाची अपेक्षा न करता तुम्ही ते काम करत राहिलात तर त्याला वेगळाच अर्थ मिळतो आणि तुमच्या कामाची उंची वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचते. याच कारणासाठी भावनिक बुद्ध्यांक अथवा इमोशनल इंटेलिजन्स या विषयाचे महत्व 21व्या शतकातही कायम आहे. हे सर्व समजत असूनही माणूस अयोग्य मार्ग का स्वीकारतो असा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे. इच्छा नसताना माणूस पाप करायला प्रवृत्त होतो, ही प्रेरणा कुणाची असा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे.
याच प्रश्नाचे उत्तर या ज्ञान कर्म संन्यास योगात भगवान श्रीकृष्णांनी दिले आहे. निस्संग बुद्धीने उपलब्ध साधनांचा उपयोग करून जे कर्मे साधतात आणि करतात तेच प्रशस्त किंवा सात्विक कर्म. त्याचे बंधकत्व गेलेले असते. बाकी जी कर्मे शिल्लक राहतात त्यांचे दोन वर्ग होतात, एक राजस व दुसरा तामस. तामस कर्मे मोहाने व अज्ञानाने होतात. राजस कर्मामध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. तो मी दुसऱ्यासाठी काम करून त्याचा काहीतरी मोबदला मिळवतो, हे राजस कर्म. तामस कर्मामध्ये मी दुसऱ्याचा विचारच करत नाही. केला तरी त्यामागची प्रवृत्ती दुष्ट असते. चोरी करून पैसे मिळवणे हे तामस कर्म. फलवासना सोडणारा, चित्ताचे नियमन करणारा आणि सर्व संग मुक्त पुरुष जरी कर्मेंद्रियांनी कर्म करत असला तरी त्याला त्याचे पाप लागत नाही. इदम न मम, हे माझे नव्हे याचाच अर्थ ममत्व बुद्धी सोडून केलेले व्यवहार ही एक यज्ञातील आहुती होते. हे सगळे विवेचन करताना माझ्या मात्र मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे कुठल्याही प्रार्थनेच्या अखेरीस फलप्राप्त्यर्थम असा उल्लेख होतो, तो कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मला अद्याप सापडले नाही. फलाशा सोडणे हे गीतेचे सार आहे, पण हे पूजापाठ करायचे ते कोणासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या उपदेशाचा संदर्भ घेऊन कर्म आणि संन्यास या दोन शब्दामधील संभ्रम दूर करण्याचा या अध्यायात प्रयत्न केल्यावर पुढील म्हणजेच 5व्या अध्यायाचा प्रारंभ कर्म, ज्ञान आणि संन्यास या तिन्ही शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाबरोबर संवाद साधताना केला आहे. 5व्या अध्यायात बद्दल आपण विवेचन करणार आहोत आणि माझे अनुभव आणि मला गीता धर्माबद्दल आलेला इतरांच्या बाबतीतला अनुभव याचे विवेचन या सत्रात 5व्या अध्यायाच्या संदर्भात आपण करणार आहोत. 5वा अध्याय हा ज्ञानकर्म संन्यास म्हणजेच ज्ञान आणि कर्म यांची सांगड कशी घालायची याबद्दल विवेचन करणारा आहे.